नमस्कार. आज आपण एका मतदारसंघाची गोष्ट पाहणार आहोत. खानापूर. या एका मतदारसंघाच्या विश्लेषणातून आपल्याला निवडणुकीची रणनीती आणि प्रशासनाची मोठी तत्त्व कशी समजून घेता येतात हे बघूया. तर आपण बोलतोय महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर मतदारसंघाबद्दल. खरं तर हा मतदारसंघ म्हणजे आपल्या ग्रामीण भारतासमोरच्या आव्हानांचा आणि तिथल्या राजकारणाचा एक आरसाच आहे. इथली माती, इथली माणसं, त्यांची संघर्षाची कहाणीच वेगळी आहे. या विश्लेषणामध्ये आपण जमिनीवरच्या वास्तवापासून सुरुवात करू, आकड्यांचं विश्लेषण करू, लोकांच्या मतांमागची कारणं शोधू आणि मग विजयाचा एक चतुसूत्री मार्ग पाहू. प्रचारापासून प्रशासनापर्यंतचा प्रवास आणि शेवटी जनतेचा विश्वास कसा मिळवायचा हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. जमिनीचा निःशब्द कौल म्हणजे खानापूरचं खरं वास्तव काय आहे. कारण कुठलंही राजकारण समजून घ्यायचं असेल ना, तर आधी तिथल्या लोकांचं जगणं, त्यांचा रोजचा संघर्ष समजून घ्यावा लागतो. खानापूरची ओळखच मुळी इथल्या शेतीशी जोडलेली आहे. जवळपास 3,20,000 मतदारांचा हा ग्रामीण मतदारसंघ. इथली अर्थव्यवस्था प्रामुख्याने द्राक्ष आणि ऊसावर चालते. पण सगळ्यात मोठं संकट आहे ते म्हणजे तीव्र आणि वर्षानुवर्ष चाललेला दुष्काळ. पाऊस सरासरीपेक्षा जवळपास 30% कमी आणि त्यात भर म्हणजे बोरवेलच्या अतिवापरामुळे भूजल पातळी इतकी खाली गेली आहे की पाणी मिळणंच मुश्किल झालंय. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा जो पाण्यासाठीचा संघर्ष आहे ना, तो फक्त जगण्याचा संघर्ष नाहीये. तो आहे प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष. आपल्या संविधानाने दिलेल्या मानवी प्रतिष्ठेचा आणि सुरक्षित उपजीविकेच्या अधिकाराचा. कारण पाण्याशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय सन्मान नाही, ही एक मूलभूत गोष्ट आहे. बरं, आता जमिनीवरच्या वास्तवानंतर आपण वळूया आकड्यांकडे. खानापूरच्या आकड्यांचं विश्लेषण. कारण निवडणुकीचे निकाल हे नुसते आकडे नसतात, तो मतदारांनी दिलेला एक स्पष्ट संदेश असतो, एक कौल असतो. हे बघा, 2024च्या निवडणुकीत विजयाचं मताधिक्य आहे तब्बल 31.1%. हा आकडा खूप काही सांगून जातो. एवढा मोठा फरक सहजासहजी तयार होत नाही, यामागे नक्कीच मोठे राजकीय बदल घडलेले आहेत. आता जर आपण मागची जवळपास 3 दशकं म्हणजे 7 निवडणुकांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. हा मतदारसंघ कायम बदलाच्या बाजूने राहिलाय. इथले मतदार कुणा एका पक्षाशी किंवा नेत्याशी कायमचे बांधलेले नाहीत. ते विचार करून, परिस्थिती पाहून कौल देतात. आणि हा आलेख तर आणखी एक महत्वाची गोष्ट दाखवतोय. सत्ताधारी आघाडीची मतं सातत्याने वाढताना दिसतायत. 2019मध्ये 53.9% तर 2024मध्ये ती वाढून 61.1% झाली. आणि दुसरीकडे विरोधी आघाडी फक्त 30.1%वर आहे. म्हणजे विरोधी पक्षासमोर किती मोठं आव्हान आहे हे यातून स्पष्ट होतंय. तर मग या आकड्यांमागे नक्की दडलंय काय? जनादेशाची कारणमीमांसा म्हणजे मतदारांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या तक्रारी काय आहेत, ज्यांनी हा कौल दिला त्यांच्या भावना काय आहेत, चला ते शोधूया. पाणी आपला हक्क आहे ही फक्त एक घोषणा नाहीये. हा इथल्या लोकांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या जगण्याचा आवाज आहे. आणि हा आवाजच त्यांच्या समस्या आणि अपेक्षा किती तीव्र आहेत हे आपल्याला दाखवून देतो. मतदारांच्या तक्रारींचे 4 मुख्य मुद्दे आहेत. एक, अर्थातच पाणी आणि सिंचनाचं संकट. कोरडी ठाक शेतं, सुकलेल्या कालव्यांवर होणारी आंदोलनं. दुसरं, शेतीचं संकट म्हणजे पिकांचं नुकसान, वाढता कर्जबाजारीपणा, MSPची आश्वासनं जी पूर्ण होत नाहीत. तिसरा मुद्दा आहे जात आणि अस्मितेचा. आणि चौथा, विकासातली दरी म्हणजे गावागावात चांगल्या सुविधा नाहीत आणि तरुणांच्या हाताला काम नाही. या सगळ्या समस्या वरवर वेगळ्या वाटल्या तरी या सगळ्यांचा मूळ धागा पाण्याशी म्हणजे जगण्याच्या संघर्षाशी जोडलेला आहे. मग प्रश्न उभा राहतो की जर समस्या इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत तर यावर मात करून लोकांचा विश्वास जिंकण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग नेमका कोणता असू शकतो? आणि याचं उत्तर आहे एका सुनियोजित चतुर्मुख सिद्धांतामध्ये. ही एक अशी रणनीती आहे जिचे 4 चेहरे आहेत आणि प्रत्येक चेहरा मतदारसंघाच्या एकेका मोठ्या आव्हानाला थेट सामोरं जातो. तर हे 4 स्तंभ कोणते? पहिला, निवडणुकीचा अजेंडा जो पूर्णपणे शेतकऱ्यांची ओळख आणि पाण्याचा न्याय यावर केंद्रित असेल. दुसरा, संघटनात्मक बांधणी जी गावागावात घराघरात पोहोचेल. तिसरा स्तंभ आहे एक प्रभावी कथानक म्हणजे दुर्लक्ष विरुद्ध आश्वासन, अशी शेतकऱ्याला नायक बनवणारी कथा. आणि चौथा, संसाधनांचा योग्य वापर.
ठीक आहे, धोरण तर ठरलं, पण फक्त कागदावर धोरण आखून चालत नाही. त्याची अंमलबजावणी तितकीच महत्वाची आहे. आणि यात सर्वात महत्वाचे टप्पे म्हणजे योग्य उमेदवारांची निवड आणि प्रचाराचं अचूक वेळेवर नियोजन. इथल्या मतदारांना कोण भावेल? तर एक कृषी नायक, म्हणजे असा नेता जो मातीतला आहे, जमिनीशी जोडलेला आहे, जो लोकांमध्ये सहज मिसळतो, पण ज्याच्याकडे पाणी आणि समृद्धीसाठी एक दूरदृष्टी आहे, एक ठोस योजना आहे. मग ह्या आदर्श उमेदवाराची वैशिष्ट्ये काय असतील? तो खानापूर किंवा आटपाडीचा म्हणजे स्थानिक असावा. त्याची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील असावी म्हणजे त्याला विश्वासार्हता मिळेल. त्याचं व्यक्तिमत्व लोकांना आपल्यातलाच एक असं वाटणारं असावं. समाजात आणि जातीमध्ये त्याची पकड मजबूत हवी. आणि महत्वाचं म्हणजे तो मराठी आणि कन्नड दोन्ही भाषांमध्ये सहज संवाद साधू शकणारा असावा. आणि आजच्या डिजिटल युगात प्रचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजे प्रभावी संवाद हा लोकांच्या गोपनीयतेचा आदर करतो. मतदारांची माहिती वापरताना त्यांची स्पष्ट संमती घेणं आणि ती कशासाठी वापरली जाणार आहे हे सांगणं हे फक्त कायद्याचं पालन नाही, तर हा विश्वास जिंकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. यातून केवळ मतं नाही तर विश्वास मिळतो. विजयासाठी साधारणपणे 90 दिवसांची एक शिस्तबद्ध योजना हवी. म्हणजे निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवार निश्चित करून जलज्योती यात्रेसारख्या उपक्रमाने सुरुवात करायची. 60 दिवस आधी मोठ्या सभा आणि रॅलींनी जोर लावायचा. शेवटच्या 30 दिवसात शेतकऱ्यांशी थेट संवाद, गाव सभांवर भर द्यायचा आणि शेवटच्या 15 दिवसात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची यंत्रणा पक्की करायची. आता आपण येतोय समारोपाकडे. हे सगळं धोरण, नियोजन, रणनीती हे फक्त निवडणूक जिंकण्यापुरतं मर्यादित नाही. ह्या सगळ्याचं अंतिम ध्येय एकच आहे, ते म्हणजे जनतेचा विश्वास संपादन करणं. मतदारांशी एक कायमस्वरूपी विश्वासाचं नातं तयार करणं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. तुम्ही गर्दी विकत घेऊ शकता, आवाज भाड्याने मिळवू शकता, पण जर खरा विजय हवा असेल ना, तर तो लोकांचा विश्वास जिंकूनच मिळवावा लागतो. दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. म्हणजे बघा, खानापूरमधून आपल्याला जो धडा मिळतोय तो फक्त एका मतदारसंघापुरता नाहीये, तो सार्वत्रिक आहे. सुशासनाचं खरं भविष्य प्रतिमा जपण्यात किंवा मॅनेज करण्यात नाही, तर लोकांच्या खऱ्या समस्या सोडवण्यात आहे, त्यांचा विश्वास जिंकण्यात आहे, एका वेळी एक गाव जिंकून. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमचा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0804 204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.